आम्ही प्रशासनाच्या नावानं आणि गावातल्या काही गुंडगिरी प्रवर्तित करणाऱ्या लोकांच्या नावानं आम्ही मरणार आत्महत्या करू. मग हे ते सगळ्या बरोबर लावलेलं आहे. आपल्याला जास्त आहे तिथं कोर्टाच्या ह्याच्यानुसार आपल्याला जास्त आहे. कोर्टाचा निर्णय असेल आहे की आपल्याकडे वाटणी पत्रक आहे दोघा भावाचं. ह्याच्याकडे असलेला आटा हा खोटा आहे असंच म्हणणं आलं. आपली जागा हिने लावली नाही पहिल्यापासून. ती आपण आपल्या वडिलांनी हे दिली ते वाटणी पत्रक ते लावलेच नाही तिनं तसंच ठेवले. आणि ज्या वेळेस मी सांगतो तुम्हाला हे वाटणी पत्रकाचं हे झालं नंतर आता हिनं उचलून धरली. वाटणी पत्रक नाही म्हणते आता ती असं आहे. हेच म्हणणं हे आहे की आता बरं आपला कब्जा होता तिथं. आपल्याकडे व्हिडिओ आहे त्याचा उचलून काढलेला मटेरियल. ड्रोन न मापणी झालेली आहे. ड्रोन आपल्या भूमी अभिलेखचा कागद आहे आपल्याकडं. म्हणजे यांना कोर्टाचं मान्य नाही. यांची नोंद 2001 पासून आहे. पूर्वीची नाही 2001लाच रेकॉर्ड तयार झाले. आणि आपल्याकडे 97-98 पासूनच ह्याचं हे आहे कोर्टाचं वाटणी पत्रक. त्याच्यानुसार हे लावून घ्यायला पाहिजे का नाही. ग्रामपंचायतला रेकॉर्ड फक्त 2001 पासून आहे. हा त्याच्या पूर्वीचं रेकॉर्ड त्याच्याकडे नाही म्हणाले तर मला 2001 पासूनच दाखवायचे. आमचा वाडा बांधलेला 78ला. बोला की साहेब. कोर्टाचं सर मी सांगतो तुम्हाला 97-98 आपल्याला वाटणी पत्रक आहे कोर्टाने दिलेलं. कोर्टाच्या नुसार आपल्याला जागा लावायची होती. ग्रामपंचायतीनं आपली जागा लावली नाही. आमचे वडील भोळे होते सगळ्याबरोबर समान लावले. ह्याच्याप्रमाणे लावलेच नाहीत कोर्टाच्या आदेशाप्रमाणे. मग मी तीच म्हणाला की मग सगळ्या बरोबर लावलं. ती बांधकाम केली तेवढंच लावलं. खुली जागा लावली नाही. मग खुली जागेच आपल्याकडे कोर्टाचं आहे ना त्यांच्याकडे सुद्धा दिलं मी. अतिक्रमण आहे का केल्याचे प्रथम तशी दिसून येते असं विस्तार अधिकाऱ्यांनी अहवालात म्हटलेलं आहे. बरं बरं मग आमचं हे खोटं असं घरच आहे. घरच बरं माझं मटेरियल होतं तिथं. आतापर्यंत माझा ताबा होता. माझ्याकडे व्हिडिओ आहेत. 11 तारखेला कालच्या प्रशासनास उपोषण मागून सहकार्य करावं असं म्हणून तुम्हाला विनंती केलेली आहे. त्या संदर्भात तुम्हाला अधिकाऱ्यांना तुमच्या नावानं पत्र दिलेलं आहे. हां हां घेऊ का कोर्टाचं आहे वही. कोर्टाचं खोटं आहे म्हणायचं. मग आता कोर्टाला किंमतच नाही. कोर्टाला किंमत नाही का. तुमच्या उपोषणानुसार पंचायत विस्तार अधिकाऱ्यांना पत्र काढून चौकशी अधिकाऱ्यांनी करून तुमच्या गावात पाठवलं. त्यांच्यानुसार त्यांनी ग्रामपंचायतचा ते बघितले होते. दिवशीच बघितले आणि महाग आदल्या दिवशी. आज काय नवीन बघणार. 10-25 लाख अहवाल दिले. मग आम्ही हे कोर्टाला दिलेलं होतं. ही ह्याच्यानुसार जागा लागायला पाहिजे की नाही. का लावली नाही. ग्रामपंचायत त्याला कारणीभूत आहे ना. का आम्ही आहोत. न्यायालयाचा निर्णय तुम्ही ग्रामसेवकाला दाखवला होता का. हा ग्रामपंचायतमध्ये वडिलांनी आमची प्रयत्न होऊन दिली होती. जागा लावा. तिने लावली नाही.
मी आतापर्यंत काढलो नाही काही. घरी आणून कसं ठेवतात ते देते ना ग्रामपंचायत हा मग असंच होईल. बरं जागा लागली ती कशावर लागली? तुमचं हे न्यायालयाचं व्हिडिओला दाखवलं का? हा दाखवलं दिले की त्यांना जोडून. त्यांना जोडून दिले ना अर्धा तास. न्यायालयात दाखल केलेला आहे का न्यायालयाचा आदेश आहे? आदेश आहे पहिला हे आदेश आहे. हे आदेशानुसार जागा लागून मिळेल म्हणून ग्रामपंचायतला अर्ज दाखल केला का? हे वडील आमची भोळे होते तेव्हा त्यांना काही घेता येत नव्हतं. तुम्ही तरी केला होता. पण मी लहान होतो तेव्हा मला कळत नव्हतं. 16 वर्षाचा होतो मी त्यावेळेस. नंतर तुम्ही संज्ञान झाल्यानंतर काय नाही मला मी त्याच्यामध्ये पडलोच नाही. आम्ही शेतात राहतो. वडील वाढल्यानंतर मी हे रेकॉर्ड करतो. आता ती बी ही कुठाने झाल्यावर. मी काय म्हणतो तुमचं कोर्टानं तुमची बाजू मान्य केली. हां कोर्टाने तुम्हाला तुमच्या बाजूने निकाल दिला. त्या निकालाची कोर्टाने यायची गरज तुमच्या वडिलोपार्जित तुम्ही किंवा तुमच्या कुणी नागरिकांनी ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना अर्ज दिला होता का? वडिलांनी दिली घेतली होती का? ओळशी तेव्हा काय बी नावत होते. तेव्हा तेव्हा कशाचं ओळशी कशी होती? त्यासाठी सहकार्य 90च्या दशकात कुठे ओशी मिशी मध्ये तेव्हा ओळशी बिशी कशाची आली असं त्यानं वाट्यानं सर कार्याला माहित नव्हतं. विश्वासानं उगं द्यायची काढलं आणि निघून यायची. बरं आता काही कोर्टाचा आहे हुकुमनामा आहे. न्यायालयाचा ते ठेवले म्हणून अवमान झाला त्या ग्रामसेवकाहून हो का? हुकुमनामा आहे. न्यायालयाचा निकाल त्याने ठेवला जपून ते महत्वाचं. पण आता ते पत्र घ्या काही पत्र तुमच्याजवळ घ्या माहिती असतं म्हणजे तुमच्या उपोषणाचा काहीतरी ते आदर करून तुम्ही साहेबांनी पत्र काढलेलं आहे. घेऊन काय करायचं आम्ही? नाही तुमच्या संदर्भी विषय आहे ना ते तुमचा विषय करणार आता त्याच्यावर तुम्ही काय करायचं रे? हे घेतलं तर प्रशासनाला सहकार्य करतोय असं त्याचा अर्थ होतो. हा मग आपण उपोषण उठावं लागेल. हा तुम्हाला उठायचं असेल तर घ्या. नाही उठायचं नाही आपल्याला. त्याला सांगा मग नाही नाही आपल्याला उठायचं नाही. आणि जोपर्यंत आपल्याला ह्या अटी मान्य होत नाहीत तोपर्यंत आपण काही उठणार नाही. ह्या कोर्टाच्या ह्याच्याप्रमाणे आपल्याला नोंद झाली पाहिजे. भूमी अभिलेखच्या कागदाप्रमाणे आपल्याला नोंद झाली पाहिजे. तेव्हा ते भूमी अभिलेखची पावती आहे आपल्याकडे. शासकीय डॉक्युमेंट आहेत ना सगळे. हे काही खोटं आहे का? साहेबाला त्याला आदेश रांगोळ टाकून दिली असेल त्यानं ते काही केलं असेल ना. म्हणजे कब्जात होतं त्यावेळेस रांगोळ टाकून त्यानं ड्रोन फिरून हे केलं ना. मी तर काही केलं नाही माझ्या हातानं. हे खोटं आहे का कागद? तुमचे खरे आहेत ही मान्य करतो मी. चला थोड्या वेळापुरतं मान्य केलं पण म्हणजे खोटी आहेत का? मग मोठे आहे असं तर म्हणत नाहीये. मग तसं म्हणजे मला काय म्हणायचं तुम्ही एखाद्याचं खरेदी विकत जर घेतलं ते दस्तावेज खरे असतात. ते दस्तावेज तुम्ही त्या तलाट्याकडे देऊन ती नोंदणी दस्तावेज त्यावेळेस नव्हतीच. आणि त्या एरियामध्ये कोणीच त्यावेळेस आशामध्ये दिलं होतं काय? आशामध्ये दिलोच नाही बघा. ह्याचा प्रसंगच पडला नाही. कागद न देता तुम्हाला ते कसं? हा वडिलांनी दिलते ना. हे वाटणीपत्रक झाल्याबरोबर हे वाटणीपत्रक झाल्याबरोबर त्या वाटणीपत्रकाच्याच आधारे सगळ्याची मी नोंदी लागल्या. फक्त माझी नोंद लागली नाही. ते आता पत्र घ्या पुन्हा ते विस्तार अधिकारी जे कोणी चौकशी अधिकारी नाही मी पत्र घेत करा. नाही. मी पत्र घेणार पत्र घेत नाही मी. आणि मी उठत बी नाही. माझ्या एवढ्या मान्य झाल्याशिवाय मागण्या मी उठत नाही. हा तुम्ही इथं अंधारामध्ये नाही काही काय हरकत नाही. काही हरकत नाही. अंधारात अहो माझा अंधार जीवनाचा झाला तर आता अंधार कुठला राहिला माझा? 100 लोक एकीकडून होऊन म्हणजे दंदाटी करत आहेत. हा प्रशासन म्हणजे दंदाटी करते. मी काय उपयोग आहे माझा इथं बसून तरी? म्हणजे काही कायदा नाही का? हे तुम्हाला माहितीच नाही, माहिती नका मला काहीच नाही. उठावा न उठावा तुमचा निर्णय आपण त्याच्यात आहे ना. त्याच्यात आहे ना. त्याच्यात आहे की तसं नंबर. डायरेक्ट म्हणजे तुम्हाला असं कळवलंय त्यांनी. नाही कळव नाही कळव म्हणजे तुमची कमकुवत बाजू होते. हा पण कोणतं झाली? नाही मी घेत नाही. मी सही करत नाही. पण वापस आहे का? मी घेत नाही. मी लिहून बी देत नाही. का तुम्ही उपोषण आता उठवा न उठवा तुमच्या प्रश्नापैकी पत्र ते घ्या म्हणून पत्र काय म्हणून घेऊ मी? त्याच्यावर आणखी तुम्ही पुन्हा बोला ना. नाही काही बोलायची गरज नाही. मला बोलतील नाही येऊ साहेब. माझ्या रास्त मागणी आहेत 5. बरं हे का हे अशा पद्धतीने हे का हे डॉक्युमेंट तिने खाटछाट केली. त्याच्याच हातात सगळं प्रशासनाच्या आलं ना. 6 तारखेला नोटीस काढली. 3 तारखेची नोटीस लावली घराला माझ्या. मी घेणं म्हणलं असलं इन्क्वायर केला असलं तर माझ्या घराला टाकवायला पाहिजे तिने. मी
येवला एक अर्ध्या तासात म्हणल्यावर येऊन 10 मिनिटांमध्ये लावून गेले हो काही. आणि 3 तारखेची आहे आणि 3 दिवसाची मुदत आहे. 3 दिवसाची मुदत आहे म्हणजे 6 तारखेला संपून गेली म्हणजे मुदत. हे पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट तेव्हा ही मी रस्त्याची माहिती मागितली. रस्त्याची माहिती अशी राहते का? विश्वासन नाही, याला कुठलंच काही नाही. आणि दुसरी गोष्ट तेव्हा इथं 5 ला 6 केली धडधडीत दिसलं की बघा. आता पोलीस प्रशासन घेऊन त्याला अर्ज दिले आणि रोड करायला आता उद्या तयार आहे. नाही कुठला कागद घ्यायचा काय नाही काय त्याला. काय करता आत्महत्या करता काय त्याला पर्यायच नाही. आत्महत्या करून हे करता मोकळं करता त्याला. हे काही मरून जातो आम्ही. कुणाच्या नावानं? आम्ही प्रशासनाच्या नावानं आणि गावातल्या काही गुंडगिरी प्रवर्तित करणाऱ्या लोकांच्या नावानं आम्ही मरणार आत्महत्या करून. आणि ह्या लोकांना आम्ही हे केल्याशिवाय न्याय आमच्या लेकरांना न्याय मिळाल्याशिवाय आम्ही हे करणार. आत्महत्या करून तरी न्याय मिळावा आम्हाला. ज्ञानेश्वर महाराजांच्या काळात झाला आम्हाला हे. विठ्ठल पंताने रुक्मिणी मातेनं आत्महत्या करून नेली. नंतर पैठणला न्याय काढून आणून आत्महत्या करून घेतली आणि हे रस्त्यावर हिंडू लागले. तसली गत आमची होणारी आता. मुलाला आमच्या रस्त्यावर सोडायची वेळ आली की आम्हाला. विठ्ठल पंताने रुक्मिणी मातेने जी प्रक्रिया केली आहे ती आम्हाला केल्याशिवाय पर्याय नाही आता. आवाज बहुजनांचा.